नमस्कार. मी प्रिया. तुम्हा सर्वांचं पोथी विश्वमध्ये मनापासून स्वागत. बाळूमामांच्या चरित्र वाचनाचा पुढचा अध्याय टाकायला थोडासा उशीर झाल्यामुळे तुम्हा सर्वांची जी गैरसोय झाली आहे त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची माफी मागते. श्री सद्गुरू संत बाळूमामा यांच्या चरणी नमन करून बाळूमामांच्या चरित्र वाचनाच्या पुढच्या अध्यायाला आपण सुरुवात करूया. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतुचक्र अखंड चाललेले असतेच. उन्हाळा संपत आला तसं मेतके परिसरातून धनगर देशावर निघून गेले. मेतक्याच्या बाळा पाटलांनी जोंधळ्याची पेरणी केली, तथापि उगवण बरोबर झाली नाही. त्यामुळे जोंधळ्याचे पीक चांगले आले नाही. पावसाळा संपला, गुलाबी थंडी चालू झाली. जोंधळ्याची कणसे फुलू लागली, हुरडाही झाला. योग्य काळ बघून पाटलांनी जोंधळा कापला, वाळविला. जोंधळ्याची कणसे कापून खळ्यावर टाकली. मळणी सुरू झाली. जोंधळ्याचा कडबा फक्त 200 पेंड्याच होता. फार फार तर 2 पोती जोंधळे होतील हे स्पष्ट दिसत होते. सायंकाळ होईपर्यंत वारा दिल्यावर छोटीशी रास तयार झाली. बाळा पाटलांचा मुलगा कुशाप्पा बापाच्या मत्तीला होता. राशीवर कापायला कोंबडा लागत असे. बाळा पाटलांनी मुलाला 2 रिकामी पोती व लहानसा कोंबडा आणण्यास घराकडे पाठवून दिले. दिवे लागण झाली की हवा गार झाल्यावर रास भरायचा बेत होता. एवढ्यात गेल्या उन्हाळ्यात भरदार बाबळीचे झाड बेंदणारा मिशावाला धनगर खांद्यावर काळे घोंगडे टाकून हातात काठी घेऊन मेंढरे चारत चारत फिरत आला. खळ्याकडेला काठी टेकून बोलू लागला. पाटील, झाली वाटतं मळणी? झाली आपली, पण कसली मळणी? फार तर 2 पोती होतील. रास कवासी भरताय? आता भरायची. कोंबडा कापायचा, निवद करायचा आणि रास भरायची. धनगर म्हणाला, माझं सांगणं जरासं ऐकताय काय? पाटील म्हणाले, तू आणि काय सांगणार? रास आज भरू नकोस, उद्या पहाटेच भरायची. 4ला सुरू करा. पाटील परत म्हणाले, का बरं? ते काय करायचं? पहाटे 4ला भरा म्हणजे झालं. बरं, पाटील म्हणाले. त्या धनगराला पाटील म्हणाले, बरं बाबा, आलाईस तसं जेवण करून जा. परंतु आपण निव्वळ शाकाहारी आहोत, मला हे जेवण चालत नाही. मी फार तर माझ्या भाच्याला जेवायला पाठवून देतो म्हणून धनगर निघून गेला. धनगर समाधानी स्वभावाचा आणि काहीसा आत्मविश्वासपूर्ण असा दिसत होता. एखाद्याचे साधे सांगणे ऐकावेसे काही वेळा वाटत असते. निरपेक्षपणे मिळालेला धनगराचा सल्ला बाळा पाटलांच्या मनाला बरा वाटला. ठीक शुक्रतारा उदयाला आल्यावर बाप लेकांनी रास भरण्यास आरंभ केला. 2 पोती काठोकाठ भरली. तरीही रास प्रारंभी एवढी शिल्लक राहिलेली बघून बाळा पाटील थोडे चकित झाले. त्यांना हे गौड बंगाल समजेना. कुशाप्पाला घरी पाठवून पुन्हा 3 पोती आणण्यास पाठविले. ती 3 पोतीही भरली. रास जशीच्या तशीच कशी राहिली हेच समजेना. आश्चर्य, आनंद आणि कुतूहल यांनी पाटलांचे मन गोंधळून गेले. तथापि रास भरून खळे रिकामी करणे भागच होते. नंतर मुलाला 2 ते 3 वेळा घरी पाठवून पाटलांनी पण 16 ते 17 पोती आणविली आणि जोंधळ्यांनी भरली. अखेर 22 पोत्यांची ती मळणी ठरली. या वेळेपर्यंत फटफटीत उजाडले. रानात वर्दळ सुरू झाली. आसपासचे शेतकरी पाटलांच्या खळ्याकडे पाहून थक्क झाले. कोणाचाच आपल्या डोळ्यावर विश्वास बसेना. 2 पोती जोंधळे झाले तरी पुष्कळ झालं असं म्हणणारे गावकरी 22 पोती खळ्यावर पाहून हादरले, गोंधळले. त्यांना काय बोलावे तेही सुचेना. सर्वत्र चर्चेचा विषय हाच झाला होता. बाळा पाटलांना आता खळ्यावरील लक्ष्मी ऐवजी सायंकाळी भेटलेला धनगरच दिसू लागला. त्याचे मधुर शब्दच ऐकू येऊ लागले. तो कोणी सामान्य माणूस नसून थोर ईश्वरी पुरुष असल्याची त्यांना खात्री झाली होती. त्या महात्म्याला केव्हा भेटेन आणि त्यांच्या पायावर मस्तक ठेवून दर्शन घेईन अशा भावनेने त्यांचे मन उतावळे झाले होते. ते उठले. आसपास असलेल्या धनगरांचे तळ पाहत निघाले. एका तळावर तो धनगर दिसला. त्याला पाहून बाळा पाटील धावतच गेले. त्यांचे देहभान हरपले होते.
त्या धनगराला पाटलांनी साष्टांग नमस्कार घालून पायावर मस्तक ठेवले. त्यांच्या तोंडून शब्द निघाले, क्षमा करा देवा, आपल्याला मी मुळीच ओळखले नव्हते. माझी बाबूळ गेल्या उन्हाळ्यात आपण बेंदलीत आणि मी मूळ पापी आपल्याला वाटेल तशी शिवीगाळ केली. आपण केवळ दयाळू आहात. माझ्या भाबळीचे नुकसान अशा प्रकारे अनंतपटीने भरून देऊन माझ्यावर फार मोठे उपकार केलेत. धन्य आहे देवा तुझी करणी. बाळा पाटलांचे हृदय भावनांनी भरून आल्यामुळे पुढे त्यांना बोलवेना. त्यांच्या डोळ्यातून आनंदश्रू वाहू लागले. अंगावर रोमांच आले. ते किंचित थरथर कापताना दिसले. मामा शांतपणे हसत होते. याप्रमाणे या पाटील घराण्यावर मामांचा वरदहस्त प्रारंभीच अशा रीतीने दिसून आला. दरवर्षी बाळू मामा मेतक्याला जाऊ लागले. तसा मामांचा अनेक ग्रामस्थांची प्रेमाचा संबंध प्रारंभापासूनच निर्माण झाला. दत्तात्रय, गणपत पाटील वगैरे मंडळी मामांची निस्सीम भक्त बनली. अनेकांची भक्ती वाढत गेली. बाळा पाटलांच्या घरी मामांचे येणे जाणे चालू झाले. इसवी सन 1930चा काळ. मामांचा मुक्काम मेतक्यात होता. बाळा पाटलांचा आणि मामांचा संबंध दिवसेंदिवस जास्त जवळीकीचा होत चालला होता. बाळू मामांसारख्या महान विभूतीचे मन आम्हा माणसांच्या मनासारखे नाना तऱ्हेच्या वासनांनी भरलेले नसते. ते शांत, प्रसन्न आणि आनंदीच असते. तथापि भक्तांच्या कल्याणासाठी नाना प्रकारांची लीला म्हणजे खेळ ते दाखवितात हे लक्षात ठेवले पाहिजे. संतांचे लक्षण सांगताना तुकोबांनी म्हटले आहे, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे. तसेच तुकोबांनी म्हटले आहे, भूतांची दया हे भांडवल संता, आपुली ममता नाही देई. अशा निरीच्छ मामांनी एके दिवशी बाळा पाटलांच्या छोट्याशा घरी जाऊन आपल्याला आंबोळ्या खायच्या आहेत असे सांगितले. पाटलांच्या पत्नीने तात्काळ जात्यावर तांदूळ दळून पीठ तयार केले. नंतर आंबोळ्याही बनविल्या. घरात दूध मुळीच नव्हते. घरातील म्हैस दूध द्यायचे बंद करून 6 महिने झाले होते. आंबोळीला दूध तर आवश्यकच होते. पाटलिनीला फार वाईट वाटले. मामा आंबोळी खाण्यास आपल्या घरी यावेत आणि आपल्या घरात दूध दुभते नसावे हे मनाला फार लागले. नाईलाजाने शेजारी जाऊन एक पेलाभर दूध मागून आणणे भागच होते. काही घराणी अशी स्वाभिमानी असतात की कोठेही उसने मागणे हा प्रकार त्या घरातील माणसांना मुळीच आवडत नसतो. आपल्या पदराआड एक रिकामा पेला घेऊन पाटलीन बाजूच्या घरी निघाली होती. एवढ्यात मामाने तिला असे जाण्याचे कारण स्पष्टपणे विचारले. तिने दुधाची परिस्थिती सांगितली. 6 महिने झाले आहेत आणि घरच्या म्हैशीचे दूध अजिबात नाही असे म्हातारीने सांगताच मामा उद्गारले, म्हैस आटली या? कोण म्हणतंय आटली या? म्हातारी म्हणाली, म्हैस फार वांड आहे, ती रेडकाला सुद्धा जवळ येऊ देत नाही. मामा म्हणाले, मागं फिर, रेडकाला सोड आणि धार काढायला बैस बघू. बाहेरचं दूध आणायचं नाही, मला घरचंच दूध पाहिजे. बाजूला बसलेल्या पाटलांनाही चाललेला प्रकार काही कळेना. ते आता कसे शक्य आहे या विचाराने ते बघतच बसले होते. स्वयंपाक घरातून मोठे दुधाचे भांडे आणून पाटलिनीने रेडकू म्हैशीजवळ सोडले. म्हैशीने रेडकाला लात मारली नाही, उलट आवडीने चाटू लागली. नवल म्हणजे तिने पाण्याही सोडला. नंतर म्हातारीने सुमारे 2 लिटर दूध काढले. इतर वेळी लाता जाडणाऱ्या म्हैशीने काहीही प्रतिकार न करता शांतपणे दूध दिल्याचं बघून पाटील आणि घरातील माणसे चकित झाली. अलौकिक सामर्थ्याचा अनुभव प्रत्यक्ष घेण्याचा बळवंत पाटलांचा हा दुसरा प्रसंग होता. दसरा दीपावलीच्या आनंदापेक्षाही अपूर्व आनंदाने पाटलिनीने मामांना गरम दूध आणि आंबोळी पोटभर खाऊ घातली. सर्वांना आपल्या असाधारण भाग्याचे कौतुक वाटले. किती जन्माच्या पुण्याईने हा महात्मा आपल्यावर एवढे अपरंपार प्रेम करतो हे त्यांना कळत नाही असे पाटील म्हणू लागले. त्या दिवसापासून त्या म्हैशीने पुढेही 6 महिने दररोज 2-3 लिटर दूध नियमितपणे दिले. संपूर्ण गावात आणि पंचक्रोशीत मामांची अगाध लीला सर्वतोमुखी झाली. त्यामुळे मामांच्या दर्शनाला येणाऱ्यांची गर्दी अतोनात वाढली. श्री गुरु नरसिंह सरस्वती दत्तप्रभूंनी 500 वर्षापूर्वी गाणगापुरात
संन्याशी रूपात आल्यानंतर एका गरीबाच्या घरी वांज म्हैशीचे दूध काढविल्याची कथा श्री गुरुचरित्रात प्रसिद्ध आहे. बाळूमामा व्यवहारदृष्ट्या धनगर दिसत असले तरी ते ब्रह्मा विष्णू महेश स्वरूप ईश्वरी पुरुष होते यात शंका नाही. ते अवधूत स्वरूपात शोभत होते हेच खरे. एक ओतारी कित्येक दिवस अप्पाचीवाडीच्या हालसिद्धनाथाची ओतीव मूर्ती बनविण्याचा प्रयत्न करीत होता, परंतु निर्दोष आणि मनासारखी मूर्तीच घडेना. तो अतिशय निराश झाला. तो उदास मनस्थितीत मेतक्याला मामांच्या दर्शनाला आला होता. वंदन करताच मामा त्याला म्हणाले, "अरे तू का आलास ते मला ठाऊक आहे. तू माझे पाय ओतवायला तयार आहेस काय?" ओताऱ्याने होकार दिला. मामांनी त्याला भंडारा दिलावा सांगितले. "हा भंडारा रसायनात घाल, म्हणजे रसायनाचा आवाज होणार नाही व तुझे हाल सिद्धनाथाच्या मूर्तीचे काम चांगल्या प्रकारे होईल. पण प्रथम माझे पाऊल तयार कर." याप्रमाणे त्याने रसायनात भंडारा टाकताच रसायनातून चाट चाट असा येणारा आवाज थांबला व रसायन चांगले तयार झाले. त्याने वेळ न दवडता मामांच्या पादुका प्रथम तयार केल्या व नंतर हाल सिद्धनाथाची सुबक मूर्ती ओतविली. त्याने पादुका व मूर्ती मामांना अर्पण केल्या. श्री सद्गुरु संत देवावतार बाळूमामा चरणी नम्रभावे लीन होऊन आज आपण येथेच थांबूया. तुम्ही सर्वांनी पोथी विश्वला जे प्रेम दाखवलं आहे तसंच प्रेम इथून पुढे सुद्धा मिळत राहू दे अशी बाळूमामांच्या चरणी मी प्रार्थना करते. आणि बाळूमामांचा चरित्र वाचनाचा पुढचा अध्याय येऊन पुन्हा आपण लवकरच भेटूया. तुम्हाला जर बाळूमामांच्या कथा आवडत असतील तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकन दाबायला विसरू नका. पुन्हा आपण लवकरच भेटू. तोपर्यंत धन्यवाद.